महाराष्ट्रातील बंजारा तत्सम जमातीलाही अनुसूचित जातीच्या आरक्षण टक्केवारीत विजा अ ची टक्केवारी स्वतंत्रपणे मिळावी याबाबत बंजारा समाजाने दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। महाराष्ट्रातील आज या ठिकाणी संपूर्ण विविध संघटना आपल्या समाजाच्या प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक तालुक्याला आज या ठिकाणी मी निवेदन दिलेलं आहे। ते निवेदन असं आहे की 2 दिवसापूर्वी जी घटना आपल्याला माहिती आहे की मराठा आरक्षणावरती काही हैदराबाद गॅजेट या ठिकाणी सांगितलेलं आहे की त्याचा समन्वय साधून त्यांना न्याय दिला, परंतु खऱ्या अर्थाने बंजारा समाज याच्यातला गमक आहे। जे तुम्हाला मी सांगेन, पार्श्वभूमी थोडक्यात सांगेन की ब्रिटिश काळापासून ह्या बंजारा समाजावर अन्याय होतो आहे। 1871ला जो हॅबिच्युअल ऑफेंडर्स म्हणून जो त्यांनी कायदा लागू केला, ही विमुक्त जाती भटक्या जमातीवर अन्यायकारक जो GR होता, तो GR या ठिकाणी सोलापूरला माननीय तत्कालीन पंतप्रधान नेहरूजींनी 1952ला तो उठवला, ती बंदी उठवली। परंतु खऱ्या अर्थाने आमचा बंजारा समाज अजूनही या मोकळा श्वास घेऊ शकत नाही महाराष्ट्रात किंवा भारतात। याचं कारण असं आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये तुम्ही जर बघितलं असेल की ST आरक्षण त्या ठिकाणी आहे, आंध्र प्रदेशमध्ये ST आहे, तामिळनाडूमध्ये SC आहे आणि महाराष्ट्रामध्ये विमुक्त जाती भटक्या जमातीमध्ये आम्ही आहोत। म्हणून तुम्हाला माझं सांगणं राहील, आमच्या शासनाला हे जागृत करणं आहे की आमच्या बंजारा समाजावर जे अन्यायकारक ब्रिटिश काळापासून चालू आहे ते दूर व्हावं आणि खऱ्या अर्थाने जे बंजारा समाज त्याच्या लाभार्थी आहे, आम्ही तांड्यातून राहतो, एक समूहाने राहतो, आमच्याजवळ अजूनही शेती नाही काम करायला, शेतीमध्ये आम्हाला काम करायला मिळत नाही, आम्ही ऊसतोड कामगार म्हणून काम करतो। 100% लोक आमच्या ऊसावर जातात, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, समाजकारणाचा प्रश्न आहे, कुठली सत्ता आम्हाला या ठिकाणी आरक्षणातून नाही आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये 7% आरक्षण, 13% आरक्षण कोणाला दिलेलं आहे? अनुसूचित जाती अनुसूचित जमातीला। आणि खऱ्या अर्थाने तांड्यामधून राहून ग्रामीण भागातून कष्टकरी कामकरी असा हा बंजारा समाज आहे। आमच्या महिला या ठिकाणी विकास आपण बघितलं त्या खास मूळ त्या वेशामध्ये आहे। आज कर्नाटकमध्ये असेल, उत्तर प्रदेशमध्ये असेल, राजस्थानमध्ये असेल किंवा तो तामिळनाडूमध्ये असेल, पेहराव एक आहे, बोली एक आहे, भाषा एक आहे, खाणं एक आहे, पिणं एक आहे, सगळं आमचं समन्वय एकच आहे। आम्ही सेवालाल महाराजांच्या सफेद झेंड्याखाली या ठिकाणी एकत्र येतो। हे सगळं दैवत सुद्धा आमचे एक असूनही आम्हाला या ST आरक्षणापासून आतापर्यंत दुर्लक्षित ठेवलेलं आहे या शासनाने। आपण जर मागील काळामध्ये बघितलं असेल की कोरादेवीला एक आमच्या काशी म्हणून आम्ही त्याला या ठिकाणी मानतो, तिथं सेवालाल महाराजांची समाधी आहे। त्या ठिकाणी जर आपण बघितलं की आजचे सन्माननीय मुख्यमंत्री त्या ठिकाणी आले आणि त्यांनी जर त्यांचं भाषण आपण ऐकलं, त्यांनी त्या ठिकाणी पार्श्वभूमी सांगितले की भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये जे आरक्षण या बंजारा समाजाला मिळालेलं आहे, तो बंजारा समाजाचं आरक्षण एकच छताखाली, एकच नावाखाली, एकच संवर्गामध्ये तो यावा, तो म्हणजे अनुसूचित जमाती म्हणजे STचं आरक्षण। आणि तो आम्हाला मिळणं आमचा हक्क आहे। त्याचं कारण सांगतो की आम्ही एका समूहाने राहतो, आम्ही एका समूहाने फिरतो। आमचे आजचा एवढा मोठा प्रश्न या ठिकाणी आमच्या महिला असतील, आमचे या ठिकाणी जे लोक आपण बघितले सगळे तरुण, आमची ज्येष्ठ मंडळी एकत्रित आले आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही निवडले। याचं कारण काय आहे? तांड्यातून सुद्धा आमच्या नायकांच्या घरी आज सगळे लोक बसलेले आहेत। तिथं विचार विनिमय काय होतो आहे की आपल्याला ST आरक्षण मिळालंच पाहिजे, ही काळाची गरज आहे आम्हाला। या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलं की जो हैदराबाद गॅजेट मराठा आरक्षणासाठी कुणबी नावाने या ठिकाणी वापरला जातोय, तोच मुद्दा घेऊन ज्याच्यामध्ये आम्ही तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, तिथे ST आरक्षण म्हणजे आमचा बंजारा समाज ऑलरेडी आहे, तेच आरक्षण आम्हाला सुद्धा संपूर्ण भारतामध्ये लागू पडावं ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि ही मागणी मान्य झाल्याशिवाय आमचा बंजारा समाज स्वस्थ बसणार नाही। वेळ पडली आम्ही रस्त्यावर येऊ, जे काही करायचे असेल सरकारची उलटापालट करू, परंतु आम्ही त्याच्याशिवाय शांत बसणार नाही, ही आमची प्रमुख मागणी आहे।